नमस्कार मित्रांनो, टेक्नॉथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील महत्त्वाचं अपडेट आलेलं आहे. आणि बघा, यामध्ये अपात्र त्रुटी असलेले फॉर्म भरण्यास मिळणार संधी आणि योजनेची मुदत सुद्धा वाढलेली आहे. तर मित्रांनो, खरंच अपात्र त्रुटी असलेल्या फॉर्म पुन्हा भरण्यास संधी मिळणार आहे का? आणि नेमकी मुदत किती वाढलेली आहे? या सगळ्या प्रश्नांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, नॉलेजेबल आहे. तो पूर्ण बघा, तरच आपल्याला योजनेबद्दल जी काही मुदतवाढ झालेली आहे त्याची माहिती मिळेल आणि अपात्र त्रुटी असलेले फॉर्म एडिट करण्याची संधीबाबत सुद्धा माहिती मिळून जाईल. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा, म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहेत तर त्याची माहिती आपल्याला ताबडतोब मिळून जाईल. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया. बघूया मित्रांनो पुढील माहिती. लाडकी बहीण योजनेची मुदत आम्ही सप्टेंबर पर्यंत वाढवली असून येत्या 17 तारखेपर्यंत योजनेचे 2 महिन्याचे एकत्रित हप्ते असे एकूण 3,000 रुपये या महिलांच्या खात्यात जमा होतील असे जाहीर करण्यात आले होते. मात्र त्याआधी जवळपास 33 लाख महिलांच्या खात्यावर ही रक्कम जमा झाली आहे. त्यामुळे 17 तारखेपर्यंत उर्वरित लाभार्थी महिलांच्या खात्यात देखील रक्कम जमा होणार आहे. तर बघा मित्रांनो, बदलापूर येथील कार्यक्रमामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे स्पष्ट केलेलं आहे की लाडकी बहीण योजनेची फॉर्म भरण्याची जी काही मुदत आहे तर ती 31 ऑगस्ट होती, परंतु ती 30 सप्टेंबर पर्यंत करण्यात आलेली आहे. म्हणजे पूर्ण सप्टेंबर पर्यंत फॉर्म भरता येणार आहे. आणि त्यांनी हेही सांगितलं की 17 तारखेपर्यंत योजनेचे दोन्ही महिन्याचे एकत्रित अमाऊंट 3,000 रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. आणि त्याआधी जवळपास 33 लाख महिलांच्या खात्यावर ही रक्कम जमा झालेली आहे. आणि उर्वरित ज्या काही महिला आहेत तर त्यांच्या खात्यावर येत्या 17 तारखेला ही रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर मित्रांनो पुढे बघूया काय म्हटले ते. बघा, लाडकी बहीण योजनेसाठी आता सप्टेंबर महिन्यापर्यंत अर्ज करता येणार आहेत. ज्या महिलांचे या योजनासाठी अर्ज भरायचे राहिले आहेत किंवा ज्यांच्या अर्जात काही त्रुटी राहिल्या असतील त्यांच्यासाठी ही मुदत वाढवण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. तर मित्रांनो, या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी हेही सांगितलेलं आहे की ज्या महिला भगिनींच्या फॉर्ममध्ये त्रुटी होत्या, अपात्र होते, तर असे फॉर्म परत एडिट करणे, त्याच्यामध्ये दुरुस्ती करणे, तर यासाठी सप्टेंबर महिना वाढवून देण्यात आलेला आहे फॉर्म भरण्याची मुदत. आणि या दरम्यान जे काही कॅन्डिडेट अपात्र आहेत किंवा ज्यांच्या फॉर्ममध्ये त्रुटी होत्या तर अशांनी परत सप्टेंबर पर्यंत ते फॉर्म दुरुस्त करावे, त्यातील त्रुटी दुरुस्त कराव्या, म्हणजे त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येईल. त्यानंतर पुढे बघूया मित्रांनो. बघा, या ठिकाणी मुख्यमंत्री पुढे काय म्हटले ते. लाडकी बहीण योजनेची मुदत आम्ही सप्टेंबर पर्यंत वाढवली असून येत्या 17 तारखेपर्यंत योजनेचे 2 महिन्याचे एकत्रित हप्ते म्हणजे एकूण 3,000 रुपये हे महिलांच्या खात्यात जमा होतील असे जाहीर करण्यात आले होते. मात्र याआधीच 33 लाख महिलांच्या खात्यात ही रक्कम जमा करण्यात आली. त्यामुळे 17 तारखेपर्यंत ज्या काही उर्वरित महिला होत्या तर त्यांच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहे. हे सरकार जे बोलते ते करते. कोट्यावधीमध्ये लोळणाऱ्या 1,500 रुपयाची किंमत नाही. मात्र आमचे कुटुंब चालवताना माझ्या आईला जे कष्ट करावे लागले ते कष्ट मी पाहिले आहेत. त्यामुळे या 1,500ची किंमत मी जाणतो, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लावला. तर मित्रांनो, या ठिकाणी परत मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की ज्या महिलांच्या खात्यामध्ये अजून पण पैसे जमा झालेले नाहीत त्यांच्या खात्यामध्ये 17 तारखेपर्यंत ही रक्कम जमा होणार आहे. त्याचबरोबर जे अपात्र किंवा त्रुटी असलेले अर्ज आहे तर त्यांना सुद्धा ते फॉर्म एडिट करण्याची संधी देण्यात येणार आहे. तर अशा प्रकारे बदलापूरच्या कार्यक्रमात माननीय मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केलेली आहे. तर मित्रांनो, एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. जर आपणास व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.